हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे दत्तात्रय राऊत. तुम्ही आहात RBC ऑनलाईनमध्ये. आपण आज बघणार आहोत बायोलॉजी प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स. जे प्रॅक्टिकल्स तुम्हाला ते परफॉर्म्स करायचे असतात ह्या एक्सपेरिमेंटमध्ये टू बी परफॉर्म. पहिला जो एक्सपेरिमेंट्स आहे दी स्टडी ऑफ दी ऑस्मोसिस बाय पोटॅटो ऑस्मोस्कोप. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला स्वतः हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. टू स्टडी ऑफ ऑस्मोसिस बाय पोटॅटो ऑस्मोस्कोप. आपल्या ह्या प्रॅक्टिकलचं एक्सपेरिमेंटचं जे एम आहे टू स्टडी ऑफ ऑस्मोसिस बाय पोटॅटो ऑस्मोस्कोप. तर चला बघूया आपण ह्या ठिकाणी ह्या एमचा आपल्याला परिपूर्णपणे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटचा अभ्यास करायचा आहे. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये व्हॉट आर दी रिक्वायरमेंट्स. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ह्या रिक्वायरमेंट्समध्ये फ्रेश पोटॅटो, पिलर ऑर दी स्काल्पेल. पिलर म्हणजे त्या ठिकाणी पोटॅटोला पिलिंग करण्यासाठी जे पिलर लागतं किंवा स्कॅल्पेल्स म्हणतो आपण त्याला, किंवा पेट्री डिशचा उपयोग आपण ह्या ठिकाणी करू शकतो. शॅलो ग्लास बीकर्स लागेल, त्याचबरोबर पिन्स लागतील त्याला मार्किंग करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन लागेल आणि कलर्ड वॉटर्स. ह्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर या ठिकाणी ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला पोटॅटो पिलर दिसेल, पेट्री डिश दिसेल, ग्लास बीकर दिसेल, मार्कर पिन दिसेल, शुगर दिसेल. ह्या ठिकाणी प्रिन्सिपल्स काय आहे ह्या एक्सपेरिमेंटचं, जो एक्सपेरिमेंट तुम्हाला परफॉर्म करायचा आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण बघितलं तर टू सोल्युशन ऑफ द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आर दी सेपरेटेड बाय दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ह्या पोटॅटोमध्ये लिव्हिंग सेल आहे आणि लिव्हिंग सेल आहे म्हणजे त्या ठिकाणी मेम्ब्रेन्स प्रेझेंट आहे. ह्या मेम्ब्रेनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोमेंट ऑफ दी और दी फ्लो ऑफ दी सॉल्वेंट इज फ्रॉम दी रिजन ऑफ दी वीकर सोल्युशन टू दी रिजन ऑफ दी स्ट्रॉंगर सोल्युशन. ह्या ठिकाणी हॅविंग अ लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू दी हॅविंग अ हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टिल दी इक्विलिब्रियम इज रिच सो दॅट दी ऑस्मोटिक प्रेशर आर दी अ बॅलन्स. ह्या एक्सपेरिमेंटचं किंवा ह्या प्रात्यक्षिकचं आपल्याला महत्त्वाचं जे प्रिन्सिपल्स आहे की आपल्याला जे सॉल्वंट एका हायर कॉन्सन्ट्रेशन टू दी अ लोअर कॉन्सन्ट्रेशन हॅविंग लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू दी रिजन ऑफ दी स्ट्रॉंगर सोल्युशन टिल दी इक्विलिब्रियम. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू दी हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा याचं मोमेंट होईल, डिफ्युजन होईल, अशा पद्धतीनं थ्रो दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. अशा पद्धतीनं ह्या एक्सपेरिमेंटचं आपल्याला प्रिन्सिपल्स आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर व्हॉट आर दी प्रोसिजर्स ऑफ दी दिस एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंटचं जे प्रोसिजर आहे ते आपण बघूया. आता ह्या प्रोसिजरमध्ये टेक अ फ्रेश पोटॅटो ट्यूबर अँड पील ऑफ दी स्किन विथ दी हेल्प ऑफ दी स्काल्पेल. म्हणजे पोटॅटो घ्यायचा आणि पोटॅटोवरचं जे काही कवरिंग्स आहे ती पील करायची. पील ऑफ दी स्किन ऑफ दी पोटॅटो विथ द हेल्प ऑफ दी स्काल्पेल. स्काल्पेलच्या माध्यमातून त्या मदतीनं आपल्याला पोटॅटोवरची स्काल्पेल रिमूव्ह करायची आहे. दॅट विल स्काल्पेल नसून तो कवरिंग जी आहे पोटॅटो ट्यूबर कवरिंग पील ऑफ दी स्किन विथ द हेल्प ऑफ दी स्काल्पेल. कट दी पोटॅटो फ्रॉम दी वन साईड. म्हणजे ह्या ठिकाणी पोटॅटो एका साईडनं आपल्याला कट करायचा जेणेकरून सच ए वे दॅट इट विल मेक अ फ्लॅट बेस. त्याचा फ्लॅट बेस तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर स्कूप दी पील्ड ट्यूबर प्रॉपरली ॲज टू मेक अ हॅलो ब्लॉक. त्याच्यामध्ये एक प्रकारचं वेल तयार करायचा म्हणजे त्या ठिकाणी कॅव्हिटी निर्माण करायची पोटॅटोमध्ये विथ थिन इंटॅक्ट बेस बॉटम, ज्याच्यामध्ये बेस बॉटम असला पाहिजे. अँड केअर शूड बी टेकन दॅट इट विल बी नॉट रप्चर ॲट द बेस. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बेससुद्धा रप्चर झालेला नाही पाहिजे. रप्चर ॲट द बेस, इट विल नॉट रप्चर ॲट द बेस. केअर शूड बी टेकन ॲज दी इंटॅक्ट बेस बॉटम. केअर शूड बी टेकन दॅट इट विल नॉट बी रप्चर ॲट द बेस. नाऊ ॲट दी कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन. जे शुगर सोल्युशन जे बनवलेलं असतं ते बनवलेलं आपण जे प्रिपरेशन जे असतं शुगर सोल्युशन अँड दॅट कॅव्हिटी. ह्या कॅव्हिटीमध्ये फिल करायचं, ॲड करायचे आणि नंतर मार्क इट्स लेवल. त्याला मार्क करायचे बाय दी
inserting a pin in the cavity wall, then place this potato. हा जो पोटॅटो ज्यामध्ये कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये देर इज fill the concentrated sugar solution, आणि त्याच्यानंतर प्लेस दिस पोटॅटो ऑस्मोस्कोप इन अ पेट्री डिश. पेट्री डिशमध्ये त्याला प्लेसिंग करून त्या ठिकाणी ग्लास बीकरमध्ये फिल दी कलर्ड वॉटर्स, आणि ग्लास बीकरमध्ये आपण कलर्ड वॉटर फिल केलं. मार्क दी इनिशियल लेवल विथ दी, म्हणजे ग्लास बीकरमध्ये कलर वॉटर टाकलं आणि पोटॅटो कॅव्हिटीमध्ये पोटॅटो ऑस्मोस्कोपमध्ये त्या ठिकाणी देर इज फिल अ शुगर सोल्युशन. काही वेळानंतर काय ठिकाणी की मार्क द इनिशियल लेवल विथ द पिन. आफ्टर द समटाइम्स मार्क द लेवल ऑफ द शुगर सोल्युशन इन द पोटॅटो ऑस्मोस्कोप. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मार्क द इनिशियल लेवल विथ द पिन. पिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी इनिशियल लेवलला मार्किंग करायची. आफ्टर द सम टाइम मार्क द लेवल ऑफ द शुगर सोल्युशन इन द पोटॅटो ऑस्मोस्कोप. त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं ह्याची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं ऑब्झर्वेशन जर बघितलं तर हे ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर ह्या ठिकाणी यू कॅन इझिली नोट दॅट लेवल ऑफ शुगर सोल्युशन, म्हणजे शुगर सोल्युशनची जी लेवल आहे ती इन दी पोटॅटो ऑस्मोस्कोप. पोटॅटो ऑस्मोस्कोपमध्ये कशा पद्धतीची तुम्हाला दिसेल राईज आफ्टर दी सम टाईम, ती वाढलेली दिसेल. पोटॅटो ऑस्मोस्कोपमध्ये पोटॅटो कॅव्हिटीमध्ये ती लेवल शुगर सोल्युशनची लेवल ही राईजेस झालेली दिसेल. दी सोल्युशन इन दी कॅव्हिटी ऑस्मोस्कोप ऑल्सो बिकम्स अ कलर्ड. त्या कॅव्हिटीमधला सोल्युशन जे असेल ते कलर्ड झालेलं असेल. त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये निरीक्षणमध्ये बघायला मिळेल. इट कॅन बी इन्फर्ड दॅट कलर्ड वॉटर फ्रॉम दी पेट्री डिश, म्हणजे पेट्री डिशमध्ये टाकलेलं आपण कलर्ड वॉटर ते पोटॅटो कॅव्हिटीमध्ये इंटर झालं आहे, पास झालं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दी कॅव्हिटी ऑफ दी पोटॅटो ऑस्मोस्कोप हॅव्हिंग दी कलर्ड वॉटर्स, म्हणजे मोमेंट ऑफ दी सोल्यूट्स फ्रॉम दी लो कॉन्सन्ट्रेशन टू दी हाय कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीनं त्याचं ऑब्झर्वेशन दिसल्यानंतर आपण ह्या ठिकाणी इन्फरन्सेस अशा पद्धतीचे आपण कन्क्लुजन किंवा इन्फरन्सेस आपण काढू शकतो. राईज इन दी लेवल ऑफ शुगर सोल्युशन. शुगर सोल्युशनमध्ये जी लेवल रायझिंग झालेली आहे अँड द प्रेझेन्स ऑफ दी कलर्ड सोल्युशन इन पोटॅटो ऑस्मोस्कोप सो दॅट इंडिकेट दी पोटॅटो ॲक्ट्स ॲज, म्हणजे पोटॅटोमध्ये लिव्हिंग सेल आहेत आणि लिव्हिंग सेलमध्ये त्या ठिकाणी मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, आणि हा जो मेम्ब्रेन आहे त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स म्हणतात. ड्यू टू विच वॉटर फ्रॉम दी पेट्री डिश अलॉंग विथ दी कलर्ड इंटर इन दी कॅव्हिटी ऑफ दी पोटॅटो ऑस्मोस्कोप. या पोटॅटो ऑस्मोस्कोपमध्ये अशा पद्धतीनं ते कलर्ड वॉटर काय होईल इंटर होईल थ्रू दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ह्या पद्धतीनं आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म्स करायचा आहे. थँक्यू सो मच. ह्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये अनेक पुढील व्हिडिओ येणार आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.